जगत राहिले स्वतः पण इतरांना उजेड दिला. अपमानाच्या राखेतून इतिहास घडवला. आज आपण उभे आहोत डोकं वर करून, कारण त्यांनी शिकवलं कसं जगायचं रवी. आज माझ्या आवाजात जरा जरी ताकद असेल तर तो आवाज एका महान क्रांतिपुरुषासाठी असेल. आज माझ्या शब्दात जरा जरी आग असेल तर ती आग अन्यायाविरुद्ध पेटलेली असेल. आणि माझ्या छातीत जरा जरी धडधड असेल तर ती धडधड स्वाभिमानाची असेल. आज 14 एप्रिल तो दिवस नाही, तो इतिहास आहे. तो क्षण नाही, तो संघर्ष आहे. ते नाव नाही, ते क्रांती आहे. आणि त्या क्रांतीचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, एक अशी वेळ होती जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नव्हता. जिथे जन्म ठरवत होता की तुझं आयुष्य काय असणार आहे. पण त्या काळोखात एक सूर्य उगवला, जो स्वतः जळला पण आपल्या सगळ्यांसाठी उजेड निर्माण केला. तो सूर्य म्हणजे बाबासाहेब. त्यांनी अपमान सहन केला, त्यांनी भूक सहन केली, पण कधी हार नाही मानली. कारण त्यांना माहिती होतं जर मी थांबलो तर लाखो लोकांचं भविष्य अंधाराचं आहे. म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य जाळलं आणि आपल्या सगळ्यांसाठी उजेड निर्माण केला. एक मुलगा ज्याला शाळेत पाणी पिण्याचा हक्क नव्हता, ज्याला वर्गात बसण्याची परवानगी नव्हती, तोच मुलगा एक दिवस उभा राहिला आणि संपूर्ण देशाला विचारायला भाग पडलं की माणूस म्हणून जगण्याचा हक्क मला का नाही. मित्रांनो, हा प्रश्न फक्त त्यांचा नव्हता, हा प्रश्न प्रत्येक अन्याय सहन करणाऱ्या माणसाचा होता. आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं. त्यांच्या संघर्षाने, त्यांच्या शिक्षणाने आणि त्यांच्या जिद्दीने. त्यांनी तलवार उचलली नाही, त्यांनी बंदूक उचलली नाही, त्यांनी उचललं पुस्तक. कारण त्यांना माहिती होतं ज्ञान हेच खरं शस्त्र आहे. आणि मग त्यांनी दिला एक मंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र फक्त शब्द नाही, हा मंत्र म्हणजे अन्यायातून स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग होता. आज आपण मोकळेपणाने बोलतो, आपले हक्क वापरतो. हे सगळं शक्य झालं कारण भारतीय संविधानामुळे, ज्याने आपल्याला दिला समानता, ज्याने आपल्याला दिला स्वातंत्र्य, ज्याने आपल्याला दिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क. आणि त्या संविधानाचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपण खरंच बाबासाहेबांचे वारस आहोत का? फक्त फोटोला हार घालून, स्टेटस टाकून आपण त्यांचा सन्मान करतो का? तर नाही. खरा सन्मान तेव्हा होईल जेव्हा अन्याय पाहून तुम्ही शांत बसणार नाही, जेव्हा भेदभाव पाहून तुम्ही उभे राहाल, जेव्हा अज्ञान पाहून तुम्ही प्रकाश बनाल. मित्रांनो, लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी नाही तर लढणारा बनवण्यासाठी जन्म दिला. इतिहास वाचणारे खूप असतात पण इतिहास घडवणारे फार कमी. शेवटी मी एवढंच म्हणेन की नाव घेणं सोपं असतं पण विचारांनी जगणं कठीण असतं. फोटोला हार घालणं सोपं असतं पण अन्यायाविरुद्ध उभं राहणं खरं धैर्यच असतं. ज्यांनी आम्हाला स्वाभिमान दिला, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, त्यांच्या विचारांसाठी जर उभं राहिलो नाही तर आपल्या रक्तातलं उकळणंही व्यक्त ठरेल काही. म्हणून उठा, जागे व्हा आणि आवाज उठवा. कारण शांत बसणं हा पर्याय नाही, हा तर अन्यायाला साथ देण्यासारखा गुन्हा आहे. नाही सहन करणार अन्याय, नाही झुकणार कधी. समानतेसाठी लढत राहू. हीच खरी मानस भावपूर्ण आदरांजली. जय भीम, जय संविधान.